नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की अर्णव आणि ईश्वरी यांना उदयकांतचा खून झालेल्याचं दिसल्यानंतर आता त्याच ठिकाणी ईश्वरीला काही पुरावे सापडलेले आहेत. म्हणजेच एका लेडीजचे घुंगरू, पायातले पैंजण सापडल्यामुळे आता इथे ईश्वरीला आणखी काही गोष्टी समोर येत जाणार आहेत. त्याचबरोबर आता एक मोठा पुरावा काही झालं तरीही मामी मागे टाकून गेलेली आहे. ते म्हणजे मामीने स्वतःच्याच हाताने जे काही लिहिलं आहे, उदयकांतच्या हातची चिठ्ठी ही मामीने स्वतःच्याच हातून लिहिल्यामुळे मोठा पुरावा तिने मागे टाकला. आता या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही जेव्हा मामीच्या हातची हँडरायटिंग समजणार आणि उदयकांतने दिलेली चिठ्ठी आणि मामीच्या हातची चिठ्ठी हे सगळं जेव्हा मॅच होणार, तेव्हा मात्र आता इथे ईश्वरी आणि अर्णव यांना नवीन पुरावा हाती लागणार आहे, तो म्हणजे मामीच्या विरोधात. आणि मामी आता पक्की या सगळ्यात फसली जाणार आहे. सगळं कसं ते आत्ताच्या या भागात आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही टेन्शनमध्ये आहेत. म्हणजे फायनल जो पुरावा आपल्या हाती लागणार होता, म्हणजे उदयकांत याच्या तोंडून सगळं सत्य कबूल होणार होतं. परंतु तेवढ्यातच उदयकांत ह्याचाही मृत्यू झालेला असतो. म्हणजे उदयकांत याने फाशी घेतली आहे असं चित्र हे मामीने निर्माण केलेलं असलं तरीही आता मामा आणि बाकीच्या सगळ्यांना याच्यावरती विश्वासच बसत नसतो की उदयकांत कधी स्वतःला मारू शकेल. कारण की उदयकांत हा माणूस किती विचित्र आणि विक्षिप्त होता हे सगळ्यांना माहीत होतं. अचानक तो स्वतः कसा जीव स्वतःचा घेईल ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही कळत नसतात. त्यामुळे आता हे सगळं होत असताना अर्णव आणि त्याची टीम, बाकीचे सगळे म्हणजेच पोलीस या सगळ्या गोष्टीचा तपास घ्यायला बघत असतात. आणि तिथे असलेली जी चिठ्ठी असते, म्हणजे जी चिठ्ठी त्या उदयकांतने लिहून ठेवलेली असते, त्या चिठ्ठीमध्ये मी उदयकांत राजशिर्के आणि मला या सगळ्याचा खूप कंटाळा आहे, मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आहे असं म्हणून त्याने आता सगळे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. परंतु एक गोष्ट ही कोणालाही माहीत नसते, ते म्हणजे ही चिठ्ठी ही त्याने स्वतः लिहिलेली नाही आहे. आता ईश्वरी ती चिठ्ठी घेऊन स्वतः निघालेली असते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला असतो त्या ठिकाणी ईश्वरी पूर्णपणे फिरल्यानंतर तिला त्या ठिकाणी एका बाईचे घुंगरू देखील सापडतात. आता हे जे घुंगरू आहेत ते एका लेडीचेच आहेत हे ईश्वरीच्या अगदी व्यवस्थित लक्षात येतं. कारण की काही झालं तरीही हे सगळं जे काही घडलं आहे एका बाईमुळेच घडलं आहे. म्हणजे उदयकांत हा जो आता मेला आहे तो एका बाईमुळेच मेलेला आहे हेही तिच्या लक्षात आता आलेलं असतं. त्यामुळे सगळेजण अगदी चिंतेमध्ये असतात की नेमकं हे सगळं कशामुळे आणि कोणामुळे घडलं आहे. आता घरी आल्यानंतर आजी अर्णवला विचारते की चिंटू नेमकं काय घडलं आहे तिकडे. अंजली पण असते. तेव्हा मामा म्हणतो की आई अगं त्या उदयकांतने आत्महत्या केली. तेव्हा हे ऐकल्यानंतर आजीलाही धक्का बसतो. आजी विचारते की खरंच, म्हणजे हे खरं आहे का. तेव्हा मामा म्हणतो की हो अगं आई, मलाही काही कळत नाही आहे हे नेमकं कशामुळे आणि काय झालं आहे, पण ही गोष्ट खरी आहे की त्या उदयकांतने आत्महत्या केलेली आहे. मग आजी म्हणते की बापरे, आता मग त्या बाईपर्यंत कोण पोचवणार, हे सगळं कसं घडलं, त्या उदयकांतने स्वतःचा जीव का बरं घेतला असेल. तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की आजी त्याचा जीव घेतलाय, म्हणजेच त्याने स्वतः घेतलाय असं आम्हाला वाटत नाही, त्याला कोणीतरी मारलं आहे असं वाटतंय. त्यावेळेला मग आता लगेचच आजी म्हणते की काय, त्यालाही कोणीतरी मारलं आहे, नक्की काय प्रकार आहे हा. तेव्हा लगेच आजी म्हणते की म्हणजे कर्म, खरं तर कर्म असतात ना तीच मागे फिरून आपल्या मागे येत असतात. तेव्हा चिंटू म्हणतो, म्हणजेच अर्णव, की आजी कर्म वगैरे असं काहीही नाही आहे, मी याच्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. फक्त हे गोष्टी अशीच आहे की काही झालं तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत आणि उदयकांतने तेच केले. उदयकांतला कोणीतरी मारलं आहे, पण नक्की का मारलं असेल. तेव्हा अर्णव म्हणतो की मलाही काही समजत नाही, हे सगळं कशामुळे घडलं असेल. ईश्वरी म्हणते की एकच गोष्ट घडली, त्याला मारण्यामागचं कारण एकच असू शकतं, ते म्हणजे की त्याला कोणीतरी हे सगळं करायला भाग पाडलं असेल. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मग ती चिठ्ठी. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मला एकच गोष्ट समजते की ती चिठ्ठी आहे ना ती त्याने लिहिलेली नसेल. अर्णव म्हणतो की हे कशावरून तू बोलू शकते. तेव्हा मग तो म्हणतो की हे मी बोलतोय याच्यावरून की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी तो उदयकांत कसा करू शकतो. म्हणजे इतकं त्याचा जीव, म्हणजे तो स्वतः स्वार्थी माणूस होता. मामा म्हणतो की हो, मी जेवढं त्याला ओळखतो ना तो माणूस हे सगळं असं कधीच करू शकत नाही.
त्याचं हे जे काही वागणं आहे ना ते मलाही संशयास्पद वाटतंय. म्हणजे हा माणूस स्वतःचा जीव अचानक कसा काय घेऊ शकतो. आजी म्हणते की हे बघ, मला एवढंच कळतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये आपले रमाकांत आणि सात्विका यांचा तर संसार उद्ध्वस्त झाला आहे ना. मग नेमकं त्याचबरोबर आता ईश्वरी म्हणते की आजी, मला एक गोष्ट सांगायची राहिली की ज्या ठिकाणी तो मेला होता म्हणजे त्याची तिथे डेड बॉडी सापडली त्याच ठिकाणी थोडं पुढे मला काही घुंगरू सापडले. अर्णव विचारतो की मिस इंदोर कसले घुंगरू. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे घुंगरू म्हणजे एका बाईचे होते, म्हणजे पैंजणाचे घुंगरू असावेत. तेव्हा लगेचच आता ईश्वरी म्हणते की हे घुंगरू पण कोणाचे आहेत ना मला काहीच कळत नाही. एक गडबड नक्की आहे की हे घुंगरू म्हणजे अगोदर कोणाचे पडलेले असतील की तेव्हाच काही घडलं असेल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुझं हे म्हणणं करेक्ट आहे, कारण की त्याच वेळेला जिथे गुन्हा घडला आहे तिथेच हे सगळं सापडणं म्हणजे. तेव्हा ईश्वरी लगेच ते घुंगरू बघत असते. तेव्हा लगेच अंजली म्हणते की ईश्वरी, मला जरा ते घुंगरू दाखवतेस का, म्हणजे मला बघू ते जरा ते कोणत्या प्रकारचे आहेत ते. तेव्हा लगेच आता ईश्वरीकडनं ती घुंगरू घेऊन बघते आणि म्हणते की ईश्वरी, हे घुंगरू ना म्हणजे आजकालच्या पैंजणाचे वाटत नाही आहे, हे जरा वेगळंच वाटत आहेत. म्हणजे जसे जुन्या काळातले पैंजण असायचे ना, जाड पैंजण, तशामध्ये हे घुंगरू आहेत. पण मग हे घुंगरू असं कोण वापरतं, कसं काय, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे सुरुवातीला. पण नक्की हे सगळं करणारी ही आताची मुलगी नसेल, कदाचित ही मुलगी ही जुनी असू शकते, म्हणजे ही बाई असू शकते हे सगळं करणारी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर, हे सगळं करणारी ती बाईच आहे आणि तिनेच हे सगळं केलेलं आहे. नंतर मग आता तो विषय तिथेच अर्णव क्लोज करतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आता या गोष्टीचा तपास पोलीस करतील, आपण बघूया पुढे कसं आणि काय घडतं ते. आता या गोष्टीची जास्त चिंता करू नको. त्यानंतर मग आता नम्रता ही किचनमध्ये काम करत असताना ईश्वरी तिला मदत करायला येते. तेव्हा नम्रता म्हणते की इशू, तू दमली आहेस ना, जा बस, मी तुला आणून देते. तेव्हा ईश्वरीला आता तिला म्हणते की नाही, काही झालं ना तरीही ताई आपण एकत्र मिळून करायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी जरा टेन्शनमध्ये असते. नमू विचारते की काय गं इशू, कसला विचार चालला आहे डोक्यामध्ये, म्हणजे काहीतरी टेन्शनमध्ये आहेस तू. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते की हो अगं, म्हणजे ना आज त्या उदयकांतला मेलेलं बघितलं, ते ना माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. म्हणजे हे सगळं कोण करू शकतं हे तर वेगळा प्रश्न राहिला, पण या सगळ्याच्या मागे एक बाई आहे. आता त्या बाईला शोधायचं कसं, या गोष्टी मागे पडलेल्या आहेत. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की पोलिसांना त्या ठिकाणी काही सापडलं नाही का. तेव्हा मग ती म्हणते की हो, म्हणजे पोलिसांना नाही, पण मला त्या ठिकाणी हे घुंगरू सापडलेत. तेव्हा मग नम्रताला ती घुंगरू दाखवते आणि मग नम्रताला घुंगरू दाखवल्यावर नम्रता म्हणते की ईश्वरी, अगं हे घुंगरू ना मी हल्ली पाहिल्यासारखे झालेत मला, म्हणजे मी कुठेतरी हे पाहिलं हे नक्की. आता ईश्वरी तिला विचारते की ताई, नक्की कुठे पाहिलंस तू, तुला माहिती आहे का. तेव्हा मग ती म्हणते की हो, मी ना आठवून सांगते, पण हे घुंगरू ना हल्ली माझ्या पाहण्यामध्ये आलेले आहेत कुठेतरी. तेव्हा मात्र आता ईश्वरी विचार करते की ताई, तू लगेचच हे सगळं आठव, त्याशिवाय काही कळणार नाही सगळं कोणी केलेलं आहे ते. प्लीज तू आठवण्याचा प्रयत्न कर, असं ती तिला सांगते. त्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही या गोष्टीच्या मागे लागलेले असतात. काय करावं हे त्यांना काहीही सुचत नसतं. अर्णव आणि ईश्वरी पुढे विचार करतात की आणखी काही पुरावे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तो बाबांचा मोबाईल, त्यामध्ये आपल्याला काही पुरावा सापडू शकला असता, परंतु तोही मोबाईल गायब झालेला आहे. नक्की हे सगळं करणारी व्यक्ती ना इतकी शातीर आहे की तिने या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज केलेल्या आहेत. कसं करायचं हे सगळं तिला अगदी बरोबर माहीत होतं आणि म्हणूनच तिने ते केलेलं आहे. तेव्हा मग आता ईश्वरी अर्णवचं हे बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच मामी तिथून येते आणि मामीला आता बघून धक्काच बसतो. म्हणजे हे काही अर्णव आणि ईश्वरी थांबणाऱ्यातले नाही आणि तिला चक्कर आल्यासारखी होते. म्हणूनच ती आता चक्कर येऊन खाली पडणार. तेवढ्यातच पटकन अर्णव येतो आणि विचारतो की मामी, अगं काय झालं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की नाही, काही नाही, मला ना जरा असं गरगरल्यासारखं झालं. तेव्हा ईश्वरीला परत डाऊट येतो की काही शोधायच्या काही गोष्टी सुरू असतात, त्याच वेळेला बरोबर मामीला चक्कर कशी येते, आणि एरवी तर मामी अगदी योग्य असते. तेव्हा मामा हा तिला विचारतो की अगं वल्लरी, तू काल डॉक्टरकडे गेली होतीस ना, त्यानंतर काय झालं. परंतु ते देखील तिला काही सांगता येत नसतं. ती म्हणते की त्याचं ना म्हणजे डॉक्टर त्यावेळेला नव्हते, म्हणूनच मग मला पुढची अपॉइंटमेंट दिलेली आहे. आता ईश्वरीला ते सगळं समजतं की मामी काहीतरी गडबड करते, म्हणजे बोलताना काहीतरी ती म्हणजे खोटं बोलल्यासारखी बोलते.
त्यानंतर इथे आता हे सगळं होत असताना वल्लरी ही तिला म्हणजे वल्लरीचं बोलणं हे मामीला जरा खटकत असतं, पण ईश्वरी त्यावेळेला इग्नोर करते. नंतर सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. त्याच वेळेला म्हणजे सगळ्यांचं जेवण आटपून होत असताना ईश्वरी ही आतमध्ये जाते आणि तेवढ्यातच मग ईश्वरीचं लक्ष त्या चिठ्ठीकडे असतं. ती चिठ्ठी बघत बसलेली असते आणि ती विचार करत असते की हे अक्षर कुठल्या बाईचं आहे, कारण की नमुताईला हे सगळं बघितल्यासारखं वाटतं आहे. म्हणजे हे जे घुंगरू आहेत ते तिला पाहिल्यासारखे वाटतात. मग ते नक्की कोणाचे घुंगरू असू शकतात, नक्की काय असू शकतं, या सगळ्या गोष्टी ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतात आणि ती ते बघत असते. तेव्हा मग नम्रता येते आणि म्हणते की ताई नक्की काय, ईश्वरी नक्की काय बघतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई अगं ही जी चिठ्ठी आहे ना ती बघते मी, म्हणजे ह्या चिठ्ठीमधून मला काही दिसतंय का? तेव्हा ती चिठ्ठी आता नमू वाचायला घेते आणि म्हणते की अगं इशू, हे अक्षर मी आपल्या घरातच कोणाचं तरी बघितलं आहे. आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो. काय घरातच अक्षर? म्हणजे सगळ्या गोष्टी नमुताईला कशा वाटत आहेत बघितल्यासारख्या? तेव्हा तितक्यातच आता ईश्वरी म्हणते की ताई प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर ना, नक्की कोण असू शकतं? हे सगळं जे काही घडतंय त्याच्यामागे नक्कीच काहीतरी असू शकतं. आता ईश्वरी टेन्शनमध्ये असते. ईश्वरी ही म्हणते की नमुताई तुला काही आठवलं ना तर मला प्लीज पटकन येऊन सांग. आता त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर तू इतका विचार का करतेस, म्हणजे उदयकांत गेलाय ना. पण ईश्वरी म्हणते की नाही, ती बाई ही शोधणं जास्त गरजेचं आहे. तिनेच आपल्या घराला प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि त्या बाईला शोधणं हे जरा जास्तच गरजेचं आहे, असं ती आता तिला समजवत असते. त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना ईश्वरी ही शांत बसलेली असताना तेवढ्यातच नम्रता तिच्याजवळ येते. ती म्हणते की इशू, म्हणजे हे बघ, हे ना तू मला अक्षर सांगितलं होतंस ना, हे म्हणजे ह्या अक्षराची अक्षर मॅच होतं आहे का जरा बघ. तेव्हा ईश्वरीसाठी म्हणजे तिने काहीतरी लिहून आणलेलं असतं नम्रताने. नम्रता म्हणते की हे बघ, हे लिहिलेलं माझ्याकडे ना कागद होता. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की बघ, हे अक्षर आणि हे अक्षर मॅच होतं आहे का जरा बघ. तेव्हा म्हणून आता ईश्वरी ते अक्षर मॅच होते का बघायला जाते, तर ते अक्षर अगदी बरोबर मॅच झालेलं असतं. नम्रता म्हणते की इशू, मलाही असं वाटतं आहे ना की या सगळ्याची काहीतरी गडबड आहे, म्हणून तू अक्षर बघ. तेव्हा अक्षर आता बघायला गेल्यानंतर तेवढ्यातच तिथे आकाशही असतो. आकाश म्हणतो की हे अक्षर कोणाचं आहे, म्हणजे हे अक्षर मॉमचं आहे. तेव्हा आकाशकडेच ती चिठ्ठी तिला मिळालेली असते आणि म्हणून तिने आणलेली असते. मग आकाशला जरा डाऊट येतो की मॉमची चिठ्ठी म्हणजे मामूचं अक्षर हे कशाला तिने आणून दिलं. तेव्हा मग ईश्वरी विचारते की हे खरंच वल्लरी मामीची चिठ्ठी आहे? तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे हे सगळं मला मॉमनेच एकदा लिहून दिलं होतं, काय करायचं कसं करायचं हे सगळं, त्यामुळे ही चिठ्ठी माझ्याजवळ आहे, खूप अगोदर दिली होती तिने. तेव्हा आता ईश्वरी ती चिठ्ठी बघायला लागते आणि तिला पूर्णपणे कन्फर्म होतं की हे जे अक्षर आहे आणि त्या उदयकांतच्या चिठ्ठीमधलं जे अक्षर आहे ते सगळं अक्षर हे वल्लरीचंच आहे. म्हणून आता ईश्वरी इथे रूममध्ये आल्यानंतर मामा आणि मामी यांची काहीतरी बडबड सुरू असते. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की मामी, तुमची एखादी जरा डायरी असेल तर मला द्याल का? म्हणजे ना माझी डायरी आहे, पण कसं आहे काहीतरी ना जरा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे माझी एकही डायरी सापडत नाही आहे आणि संपल्यात, कदाचित रद्दीमध्ये गेल्या असतील. मला जरा ना काहीतरी लिहून ठेवायचं आहे, म्हणजे माझी रेसिपीज वगैरे असं काही असेल तर तुम्ही प्लीज द्याल का? तेव्हा मग मामी तिची कपाट उघडते तिचं, आणि तिचं कपाट उघडल्यानंतर एक अशी डायरी असते ज्याच्यामध्ये फक्त मामीने एखाद ते दुसरं पान काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. आता तीच डायरी ही ईश्वरी घेते आणि म्हणते की मामी राहू दे, हे इतकं महत्त्वाचं नसेल ना तुम्हाला, तर मी हीच कंटिन्यू करते. असं म्हणून आता ईश्वरी ती डायरी घेऊन जाते आणि ती डायरी घेतल्यानंतर आता त्या डायरीमध्ये ईश्वरीचं जे काही म्हणजे जी चिठ्ठी असते उदयकांतची आणि हे जे अक्षर हे पूर्णपणे आता मॅच झालेलं असतं. म्हणजे मामीचं आणि त्या चिठ्ठीमधलं उदयकांतचं आत्महत्या केलेली चिठ्ठी हे अक्षर आता पूर्णपणे मॅच झालेलं असतं. अर्णव आता ते सगळं बघत असतो आणि ते बघितल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो आणि ईश्वरी अर्णव यांना लक्षात येतं की हा चिठ्ठी म्हणजे ही आत्महत्येची चिठ्ठी लिहिण्यामागची खरी सूत्रधार ही वल्लरीच आहे. आता अशा प्रकारे वल्लरीवर सगळा संशय आलेला आहे आणि त्याचबरोबर वल्लरीचे जे पैंजण आहेत ते पाहिल्यानंतर ईश्वरीला पूर्ण कन्फर्म झालं आहे की ह्या सगळ्याच्या मागे वल्लरीच आहे. आता उदयकांतच्या खुनाच्या मागचा खरा आरोपी ही वल्लरीच आहे, हे सगळं आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी आता वल्लरीला नेमकी कशी अडकवणार सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे.
असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.